कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। जवळपास 2 दिवस जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहिलेले आहेत। मात्र अद्यापही शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्याचं समोर आलेलं नाही। त्यामुळे संभ्रम आहे कार्यकर्त्यांमध्ये। आपल्यासोबत भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आहेत। नेमकं काय चर्चा झालेली आहे आपण त्यांना विचारणार आहोत। खरं पाहिलं तर तुमची भाजप आणि शिवसेनेत 2 दिवसापूर्वी पण चर्चा झालेली आहे। चर्चेमधून काय मार्ग निघालाय का आतापर्यंत? आमची चर्चा झालेली जी समन्वय समिती गठीत झालेली आहे भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची, त्यामध्ये आमची साधक बाधक चर्चा झालेली आहे। दोन्हीकडच्यांनी आपापले विषय मांडलेले आहेत। आम्हाला किती सीट लढायच्या आहेत, महापौर कसा असला पाहिजे, किती वर्ष असला पाहिजे, उपमहापौर कोणाला मिळाला पाहिजे, सभागृह नेता कसा असला पाहिजे, ज्यांच्या जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका काय, ज्यांनी प्रवेश केलेला भाजपमध्ये, काही जणांनी सेनेमध्ये केलेला प्रवेश, त्यांच्याबद्दलची भूमिका काय, अशी साधक बाधक चर्चा आमची झालेली आहे। त्या चर्चेमध्ये आम्ही आमची बाजू मांडत असताना किंवा आम्हाला 83 सीट लढायच्या आहेत, आम्हाला 5 वर्ष महापौरपद पाहिजे आहे, आम्हाला सभागृह नेतापद पाहिजे आहे, आम्हाला स्टँडिंग कमिटी ही 5 वर्षापैकी 3 वर्ष आम्हाला मिळाले पाहिजे, अशा प्रकारची ही साधक बाधक चर्चा ही आमची खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे। आणि निश्चितपणे त्याच्यावरती श्रेष्ठी विचार करतील आणि त्यानंतर युतीच्या संदर्भातला निर्णय हा जाहीर होईल। युती होईल किंवा नाही होईल अशा प्रकारचं कन्फ्युजन अजूनही या ठिकाणी आहे। खरं पाहिलं तर आता शिवसेनेकडे असेल किंवा भाजपकडे असेल काही प्रवेश घेणारे काही सेटिंग नगरसेवक आहेत। शिवसेनेकडे जवळपास 60पेक्षा जास्त आहेत, तुमच्याकडे जवळपास 50पेक्षा जास्त आहेत। तर आता तुम्ही 82 जागांचा दावा करताय। हा फॉर्म्युला जो आहे तो शिवसेनेला तुमच्या चर्चेमध्ये मान्य झाला आहे का? नाही, त्यांनी तसं मान्य केलेलं नाही आहे। त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त सीट आमच्याकडे मागितलेल्या आहेत। ही साधक बाधक चर्चा झालेली आहे। आम्ही आमची डिमांड ठेवली, त्यांनी त्यांची डिमांड ठेवलेली आणि त्या डिमांडवरती निर्णय हे पक्षाचे श्रेष्ठी करणार। आणि आमचं स्ट्रॉंगली म्हणणं आहे की बाबा तुम्ही आता ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये तुम्ही झिरो धरा। कारण 5 वर्ष कुठलाही नगरसेवक नव्हता। आता जे नगरसेवक आहेत प्रवेश केलेले असून देत का भाजपचे असून दे का सेनेचे असून दे, हे 5 वर्ष सत्ता नाही आहे, कमिटी नाही आहे या ठिकाणी, हे 5 वर्ष तुम्ही पूर्ण झिरो धरा आणि तुम्ही नव्याने फॉर्म्युला धरून जागांचं वाटप तुम्ही करा, जेणेकरून सगळ्यांना संधी मिळेल, जास्तीत जास्त लोकांना संधी मिळेल। अदरवाईज युती करूच नका, कारण युती केली तर भाजपचं पण नुकसान आहे आणि सेनेचे पण जे लोक इच्छुक आहेत त्यांना पण संधी लढायला मिळणार नाही। त्याच्यामुळे सेनेचे पण इतर पक्षात जाऊ शकतात, भाजपमध्ये असलेले किंवा भाजपमध्ये आलेले हे देखील दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात। त्यामुळे प्रत्येकाला ही इलेक्शन लढायची आहे। जर का युती झाली तर खूप कमी लोकांना लढायची संधी मिळेल। त्याच्यामुळे बंडखोर होईल, एकमेकांचं काम करणार नाही, एकमेकांच्या पाडापाड्याचा हा संघर्ष हा अटळ आहे। त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे ज्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या अत्यंत तीव्र भावना आहेत। युती झाली तर खूप मोठा संघर्ष हा कार्यकर्त्यांमध्ये, कार्यकर्ता नेत्यांमध्ये आणि सगळ्या उरल्या काळामध्ये दिसेल, अशा प्रकारची भयानक परिस्थिती सध्या आम्हाला बघायला मिळते। म्हणजे एकंदरीतच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेनेची युती होणार नाही असे संकेत जे आहेत तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेत का, किंवा त्या संदर्भात काही आपली चर्चा झाली का? आम्ही वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे। कार्यकर्त्यांचे आम्ही जे समितीमध्ये आहोत का नाही, समन्वय समितीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी आहोत ना। आमचे जे भाजपचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचे आम्ही प्रतिनिधी म्हणून त्यांची भावना आम्ही शेवटी आमचं मनातलं नाही सांगणार ना। आमचे कार्यकर्ते काय बोलत आहेत ते आम्ही आमच्या नेत्यांकडे सांगितलेलं आहे। तीच भूमिका आम्ही युतीच्या बैठकीमध्ये मांडलेली आहे आणि युतीच्या नेत्यांना आम्ही सांगितलेलं आहे जर का तुम्ही युती केली तर ज्यांना लढायला मिळणार नाही तो संघर्ष होणार आहे। ते भाजपच्या असून देत किंवा शिवसेनेच्या असून द्यात, सेम परिस्थिती शिवसेनेबरोबर आहे। शिवसेनेचे नेते मांडत नाहीत, शिवसेनेचे नेते बोलत नाहीत, पण आमच्याकडे खाजगीमध्ये शिवसेनेचा उमेदवार, शिवसेनेचा कार्यकर्ता हा आमच्याकडे पण बोलतोय की साहेब युती झाली तर आम्हाला पण लढायला मिळणार नाही, आम्हाला संधी मिळणार नाही आहे। त्यामुळे संघर्ष हा अटळ आहे। संघर्ष आपल्याला आपल्या विरोधकांशी करायचा आहे, पण दुर्दैवाने संघर्ष जसा अमरावतीमध्ये, बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये झाला तशा प्रकारचा संघर्ष टाळायचा असेल तर युती करता आमचे नेते प्रयत्न करत आहेत तो संघर्ष होऊ नये म्हणून। पण कार्यकर्त्याला संधी जर का नाही मिळाली तर मग कार्यकर्ता जाणार कुठे, त्याच्याकरता म्हणून आम्ही युती करू नका अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत मांडलेली आहे। खरं पाहिलं तर विरोधकांनी थेट तुमच्या युतीच्या संदर्भामध्ये काही चर्चा केलेली आहे। म्हणजे त्यांचं थेट म्हणणं असं आहे की जर भाजप आणि शिवसेनेची जर युती जर नाही झाली तर त्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो आणि त्यांची हीच इच्छा आहे की तुमच्यामध्ये युती होऊ नये।
ही त्यांची गणितं आहेत. शेवटी आमची पण गणितं आहेत ना काही. आज भारतीय जनता पार्टी एक संघ आहे. भारतीय जनता पार्टीची संघटना ही एकदम स्ट्रॉंग आहे. रवींद्र चव्हाणांसारखं नेतृत्व कल्याण डोंबिवलीतलं आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये रिझल्ट दिले, त्यांच्या जिल्ह्यामध्ये रिझल्ट त्यांनी संघटना एकदम स्ट्रॉंग केलेली आहे. म्हणजे साधी सभासद नोंदणी ही पूर्ण महाराष्ट्रातली काउंट केली आणि कल्याण डोंबिवलीत काउंट केली. कल्याण जिल्ह्यातली सगळ्यात जास्त सदस्यता आमची झाली. का झाली तर रवींद्र चव्हाणांसारखं एक सक्षम नेतृत्व आहे. आज त्यांनी प्रत्येक वॉर्डामध्ये बैठका घेतलेल्या आहेत. प्रत्येक वॉर्डातला एक बूथमधला कार्यकर्ता चव्हाण साहेबांना माहिती आहे आणि त्या बूथ प्रमुखाकडनं त्यांनी यादीवरती काम करून घेतलेलं आहे. याद्याच्या फक्त कागदावरती नाही आहे, फिजिकली त्यांनी माणसं चेक केली आहेत. जिल्हाध्यक्ष नंदू परब असेल, आमचे माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी असेल, शशांक कांबळे असेल, मी स्वतः असेल, कपिल पाटील साहेब असेल, आज सगळ्यांनी संघटनेवरती भर दिलेला आहे. आणि आमच्या या ठिकाणचं नेतृत्व रवींद्र चव्हाणांचं आहे आणि ते संघटनेला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करत असतात. त्यामुळे आमची संघटना ही भारतीय जनता पार्टीची सक्षम आहे. म्हणून आम्ही म्हणतो की आम्हाला युतीशिवाय लढायचं आहे, आम्हाला युती नको या ठिकाणी. आज आमची यंत्रणा पूर्णच्या पूर्ण सज्ज झालेली आहे निवडणुकी लढण्याकरता. आणि त्यामुळे विरोधक काय म्हणायचे त्यांना म्हणून द्या. शेवटी त्यांची परिस्थिती काही त्यांना माहिती आहे. ते एकत्र कुठल्या विचाराने आलेले आहेत हे त्यांचं त्यांना माहिती. शेवटी आज आम्ही स्ट्रॉंगली, आम्ही त्यांना काय कमी लेखत नाही आहोत. ते एकत्र आल्यामुळे आम्हाला थोडंसं जड जाणार नाही असं म्हणत नाही, पण त्यांच्या तुलनेमध्ये आज आमची संघटना स्ट्रॉंग आहे. बघा, मी इलेक्शन लढवणं होतं अपक्ष. तुम्ही सुद्धा म्हणालात मला, अरे तुम्ही याला अपक्ष लढलात तरी भाजप या ठिकाणी जिंकणार आहे. आणि भाजपमधून लढलो असतो तर 100%. तसंच आमच्या भिवंडी ग्राउंडमधली सीट होती, आमच्या अंबरनाथची सीट होती विधानसभेतली, डॉक्टर किनीकरांची. ती भाजपची सीट 100% लागली असती. राजू पाटलांच्या इथला आमचा उमेदवार नंदू परबांसारखा एक सक्षम उमेदवार होता. युतीमध्ये आम्ही राजेश मोरेंना सहकार्य केलं तिथे. आज या सगळ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद तुम्ही बघा, ही एकदम सक्षम आहे. आणि रवींद्र चव्हाणांचं नेतृत्व असल्यामुळे या ठिकाणची संघटना आमची स्ट्रॉंग झालेली आहे. 4 दिवस खरं पाहिलं तर राहिलेले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जवळपास 1000हून अधिक अर्ज आता सध्या खरेदी देखील झालेले आहेत. सगळे भाजप असतील, शिवसेना असेल, ह्या उमेदवारांनी अर्ज घेऊन, इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन ठेवलेले आहेत. मात्र अजूनही युतीच्या संदर्भात निर्णय होत नाही आहे. काही आत्ता अशी माहिती मिळाली आहे की पहिली यादी जी आहे युतीच्या संदर्भात किंवा जागा वाटपाची यादी जाहीर होणार आहे. या संदर्भात काही माहिती मिळाली का? नाही, आत्ता तुमच्याकडूनच मला कळलं की उमेदवारांची यादी जाहीर होते. उमेदवारांची यादी अशी जाहीर होत नाही. यामध्ये कोर कमिटीची बैठक होती. जिल्ह्याची आमची कोर कमिटी आहे. ही कोर कमिटी जी आता समन्वय समिती जाहीर झालेली आहे. आदरणीय कपिल पाटील साहेब आहेत, जगन्नाथ पाटील साहेब आहेत, जिल्हाध्यक्ष नंदू परब आहेत, नाना सूर्यवंशी आहेत, राहुल दामले आहेत, नंतर आमचे शशिकांत कांबळे जी आहेत. ही आमची कोर कमिटी, ही प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आणि आमचे संगणक मंत्री यांच्यावर बैठक होईल. त्या बैठकीमध्ये आमचे तिकीटं फायनल होतील. ती यादी दिली जाईल, दिल्लीवरून अप्रूव्हल आमच्याकडे येईल, त्यावेळेला ती यादी जाहीर होईल. ही जनरल प्रोसेस आहे आमची सगळी या तिकीट वाटपाच्या संदर्भातली. तर मला अजून माझ्याकडून ही माहिती अशा प्रकारची नाही आहे. पण 5 दिवस आहेत, सोमवारपर्यंत यादी जाहीर होईल. सोमवार मंगळवारी फॉर्म भरले जातील. आणि दरवेळेला अशीच प्रोसिजर असते साधारणपणे. दरवेळेला प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी असते. अशा शेवटच्या 2-3 दिवसामध्ये अंतिम फॉर्म भरले जातात. म्हणजे महापौर कोणाचा बसेल किंवा युती होईल का? तुम्हाला असं वैयक्तिक काय वाटतंय? युती होणं अपेक्षित आहे? नाही, युती होणं अपेक्षित कशा करताय तर भाजप शिवसेनेतला संघर्ष टाळण्याकरता. पण कार्यकर्त्यांना जर का न्याय द्यायचा असेल, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असेल तर युती नाही झाली पाहिजे. आज भाजपचा कार्यकर्ता सक्षमपणे स्ट्रॉंगली काम केलेलं आहे. त्यामुळे त्याला तिकिटाची अपेक्षा आणि 100% निवडून येण्याची गॅरंटी आहे. तसंच प्रत्येक उमेदवाराला गॅरंटी असतेच. पण आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला, कारण त्यांनी मोदी साहेबांच्या करता जी एक संघटना रचना चव्हाण साहेबांच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही बांधणी केलेली आहे, त्यातनं त्याला पूर्ण कॉन्फिडन्स असल्यामुळे जर का युती झाली तर अनेक कार्यकर्त्यांना ही संधी मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि त्यांना नगरसेवक व्हावं, त्याच्याकरता युती न होणं ही माझी देखील या कार्यकर्त्यांच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट आहे. म्हणजे तुमचा थेट दावा महापौरपद तुमच्याकडे भाजपकडेच आलं पाहिजे असं वाटतंय आपल्याला? आम्ही तर 5 वर्ष महापौरपद मागितलेलं आहे. कारण गेल्या वेळेला युती असताना शिवसेनेने महापौरपद सोडलं नाही. आमच्या वाटेचं महापौरपद युतीमधलं दिलं नाही त्यांनी. ते महापौर 2.5 वर्ष आणि आत्ताचे 2.5 वर्ष असे 5 वर्ष महापौरपद आम्हाला पाहिजेच पाहिजे. म्हणजे गेल्या वेळेचा वचपा तुम्ही आता काढताय? नाही, वचपा असं म्हणताना नाही. शेवटी आमच्या कार्यकर्त्याला महापौर झाला असता ना, संघटनेला फायदा झाला असता, लोकांना फायदा झाला असता. भाजपचा महापौरचे विजन्स जे आहेत, भाजपच्या पक्षाचे जे विजन्स आहेत, ते विजन्स कल्याणमधली जनता वाट बघते ना. कारण आमची पण कल्पना आहे की सत्ता जर का आली, अनेक गोष्टी करता येतात. शेवटी आमदार खासदारांना लिमिटेशन असतं.
महापालिकेमध्ये काही प्रोजेक्ट करायचे असेल तर सत्ता महापौर हा आपल्या पक्षाचा असला. आज आमचं विजन आहे एक कल्याणमध्ये आम्हाला मोठं हॉस्पिटल करायचं आहे, आम्हाला 0 खड्डे मुक्त करायचं आहे, कचरा कुंड्या मुक्त कल्याण शहर करायचं आहे, मराठी शाळा या चांगल्या प्रकारे डेव्हलप करायच्या आहेत. अशा अनेक विषय आहेत, बचत गटाचे विषय आहेत, रस्त्यांचे विषय आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे, केंद्र शासनाचे रखडलेले प्रोजेक्ट आहेत, राज्य सरकारचे रखडलेले प्रोजेक्ट आहेत. हे जर का भाजपचा महापौर झाला तर आम्ही सक्षमपणे उत्तर देऊ शकतो ही खात्री आम्हाला असल्यामुळे म्हणून आम्हाला महापौर पाहिजे. आम्हाला एखाद्या व्यक्तीला मोठं करायचं असं नाही, तर भाजपच्या मार्फत कल्याण डोंबिवलीचा एक रखडलेला एक मोठा प्रकल्प आहे, मोठे प्रोजेक्ट्स आहेत, ते आम्हाला फुलफिल करायचे आहेत म्हणून भाजपला महापौर पाहिजे. मला भाजपचा एखादा नगरसेवक हा महापौर होईल आणि मग प्रोजेक्शन त्याला मिळेल त्याच्यापेक्षा या भाजपच्या महापौरच्या मार्फत मोदी साहेबांचा निधी, फडणवीस साहेबांचा निधी यामधून एक मोठं विजन आमचा कल्याण डोंबिवलीतला आहे. ते इम्प्लिमेंट करण्याकरता आम्हाला 5 वर्षसुद्धा कमी पडतील म्हणून आम्हाला 5 वर्ष महापौरपद पाहिजे. आम्हाला बसपा करण्याकरता महापौरपद नको आहे. आम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही काही चांगल्या गोष्टी करून दाखवायच्यात आम्हाला, आणि ते महापौर भाजपचा झाला तर ते फिजिबल आहे, प्रॅक्टिकल आहे म्हणून आमची मागणी ती आहे. नक्कीच खरं पाहिलं तर थेट भाजपाने दावाच केलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे विकास कामं जे आहेत ते पुढे मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी भाजपाचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती बसणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता ही रस्सीखेच सुरू आहे. नेमका आता भाजप आणि शिवसेनेची युती होते का, जागा वाटपासंदर्भामध्ये यांचा काय निर्णय होतोय हे पाहणं देखील आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र भाजपाने थेट आपलाच महापौर बसावा असा थेट दावा केलेला आहे. सुरेश खाडे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.